संतांनी आणि धर्मग्रंथांनी नामस्मरणाची महती सांगताना अनेक उदाहरणे दिली आहेत. कारण भगवंताचे नाम हे साधे शब्द नसून त्यात देवी शक्ती सामावलेली आहे, असा संतांचा अनुभव आहे. मनुष्य कितीही पापी, चुकीच्या मार्गावर गेलेला किंवा दुःखाने ग्रासलेला असला तरी नाम त्यांचे जीवन बदलू शकते. वाल्मिक ऋषींचे उदाहरण यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. वाल्मिक पूर्वी रत्नाकर नावाचे दरोडेखोर होते. ते लोकांना लुटत आणि हिंसा करत जीवन जगत होते. पण एकदा संतांच्या संगतीत आल्यावर त्यांना आपल्या चुकीच्या जीवनाची जाणीव झाली. त्यांना राम नाव जपण्यास सांगितले गेले. सुरुवातीला त्यांच्या तोंडातून राम नावही नीट उच्चारले जात नव्हते, पण सतत नाम घेत राहिल्याने त्यांच्या मनातील वाईट वृत्ती नष्ट होऊ लागल्या. हळूहळू त्यांचे मन शुद्ध झाले आणि त्यांच्या दरोडेखोराचा पुढे महान ऋषी वाल्मिक असे झाले. यावरून कळते की नामामध्ये मनुष्याला पूर्णपणे बदलण्याची ताकद आहे. अजामेल्याची कथा देखील नाम महिमेचे मोठे उदाहरण मानले जाते. अजामेल आयुष्यभर वाईट कर्म करत राहिले, पण शेवटच्या क्षणी त्यांनी आपल्या मुलाला हाक मारताना नारायण हे भगवंताचे नाव घेतले. त्या एका नामस्मरणामुळे त्यांचा भगवंताची कृपा मिळाली आणि त्यांचा उद्धार देखील झाला, असे पुराणात सांगितले आहे. परंतु कथेतून संत सांगतात की भगवंताचे नाम कधीही व्यर्थ जात नाही. अगदी अंतकाळात घेतलेले नामसुद्धा जीवाला आधार देऊ शकते. संतांचा उद्देश हा होता की माणसाने निराश होऊ नये. मी खूप चुका केल्या आहेत, माझा उद्धार होणार नाही, असेही कधी समजू नये. नाममध्ये इतकी करुणा, इतकी शक्ती आहे की मनातील पाप, भीती, चिंता आणि वाईट विचार कमी करू शकते. म्हणून संतांनी जप, नामस्मरण आणि भगवंताचे चिंतन यांना खूप महत्त्व दिले. आजच्या काळात माणसाने मन, ताण, चिंता आणि राग मत्सराने भरलेले असते. अशा वेळी नामस्मरण मनाला शांत करते, संयम देते आणि सकारात्मक विचार निर्माण करते. नाम घेतल्याने मन हळूहळू स्थिर होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून संतांनी सांगितले आहे की परिस्थिती कोणतीही असो, भगवंताचे नाम सोडू नका. कारण नाम हे फक्त शब्द नसून आत्म्याला शांती आणि जीवाला योग्य दिशेने अमूल्य साधन आहे. जय जय रघुवीर समर्थ.